मित्रांनो, सर्वांचं शिवपुंज ट्रेडिंग युट्यूब चॅनल मध्ये मी स्वागत करतोय. मित्रांनो, सर्वजण आपण मार्केटमध्ये वेगवेगळे अल्गो बघतोय. हा अल्गो मित्रांनो 50,000, हा 1,00,000, याची फी त्याची फी. पण मित्रांनो, ऍक्च्युअल मध्ये जर आपण बघितलं ना, तर सिंपल मध्ये मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. त्यासाठी आपल्याला मार्केटला समजून घेणं गरजेचं आहे. मार्केटचा बिहेवियर, मार्केटमध्ये काय होणार आहे. अल्गो तुम्ही बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता बघा, मी एक अल्गो बनवलाय. त्या अल्गोची अॅक्युरसी एवढी छान आहे ना, की आपण कन्सिस्टन्सी प्रॉफिटमध्ये राहू शकतो. आता मी जवळजवळ जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा, सेल एंट्री आलेली. सेल एंट्रीने केवढी मोठी रॅली दिली. इथे लॉस झाला. ओके, इथे सेल एंट्री आली, प्रॉफिट. बरोबर. आणि जर आपण बघितलं तर याच इंडिकेटरने या बाय एंट्रीला सुद्धा आपल्याला लॉस मध्ये ठेवलं. ठीक आहे ना, दोन प्रॉफिट मध्ये आले आणि दोन लॉस. पण ओव्हरऑल जर बघितलं, आपला लॉस छोटा आहे, प्रॉफिट मोठं आहे. आता हे इंडिकेटर कोणते आहेत? हे इंडिकेटर मित्रांनो मी बनवलेले आहेत. या इंडिकेटरचं नाव सुद्धा मी आपल्या युट्यूब चॅनलच्या नावाने स्क्रिप्ट बनवून ऍड केले. आता याच्यामध्ये सिंपल काय सेटिंग करायचे. जेव्हा तुम्ही सुरुवातीला तुम्हाला इंडिकेटर भेटेल, तर इंडिकेटर तुम्हाला घ्यायचा कसा आहे? सिंपल. मी कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. त्यामध्ये तुमचे फक्त ट्रेडिंग व्ह्यूचे युजर नेम टाकत प्रत्येकाला मी ऍड करून ही स्ट्रॅटेजी देईन. ओके. आता यामध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन करायचं. सिंपल. सिंगल. 81 वरती क्लिक करायचं आणि ओके. बघा, या ठिकाणी आपले जे फालतू ट्रेड होते ना, जे मार्केटमध्ये आपल्याला लॉस करणार होते, ते निघून गेले. आता याच्यामध्ये बघा की परवा दिवशी मार्केट साईडवेज होतं. म्हणजे किती तारीखला? 20 तारीखला. आता 20 तारीखला आपले काही रूल आहेत या स्ट्रॅटजी संदर्भात. त्या रूलमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण दिवसभरात एकही ट्रेड मिळालेला नाही. जसं की इथे याचा हाय ब्रेक झालेला नाही. इथे सुद्धा याचा हाय ब्रेक झालेला नाही. सॉरी, इथे लो, ते हाय. परत इथे लो ब्रेक झालेला नाही आणि इथे हाय ब्रेक झालेला होता. पण तो त्या ठिकाणी कंडिशन मॅच झाली नव्हती. सो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एकही एंट्री नव्हती. बँक निफ्टी मध्ये जर बघितलं आपण, तर बँक निफ्टी मध्ये छान एंट्री होत्या बघा. ओके. बँक निफ्टी मध्ये पहिल्याच 15 मिनिटाच्या कॅन्डलला एंट्री होती. चल लागला. ओके. इथे एंट्री होती, इथे प्रॉफिट आलं. इथे बायची एंट्री होती, प्रॉफिट आलं. म्हणजे सिंपल. जर आपण लॉजिकल काम केलं, सिस्टमॅटिक काम केलं, जसं की बघा, इथे 9:27 ला एंट्री होती. त्यानंतर सेल कधी आलाय बघा, डायरेक्ट या इथे टार्गेट हिट. म्हणजे जर आपण बघितलं तर या स्ट्रॅटजीची अॅक्युरेसी ना, आपण 50% जरी पकडली आणि रिक्सला मॅनेज केलं, किती? 1:5 किंवा 1:3 जरी केलं, तरी सुद्धा 5 ट्रेड प्रॉफिट मध्ये आले, 5 ट्रेड तुमचे लॉस मध्ये गेले. आपण पकडूया. मी सिंपल रिस्क मॅनेजमेंट दाखवतो. त्याच्यानंतर तुम्हाला मी स्ट्रॅटजी, अॅक्युरेसी आणि वर्क कशी होते त्या गोष्टी दाखवेल. आता बघा, 5 लॉस झाले. मी सपोज एका ट्रेड मागे 10 रुपये कमवतोय. किती? 10 रुपये. म्हणजे मी प्रत्येक ट्रेड लॉस झाला 5, तर 50 रुपये काय करणार? लॉस करणार आहे. आणि प्रत्येक ट्रेडच्या पाठीमागे मी 30 रुपये प्रॉफिट घेतोय. म्हणजे मी या ठिकाणी बघितलं तर पाचा पाचा 25 रुपये मी या ठिकाणी कमवणार आहे. जर एंड ऑफ द मंथ जर मी बघितलं 1:3 प्रमाणे, तरी सुद्धा मी 15 रुपये प्रॉफिट मध्ये राहतोय. किती? 15 रुपये. सिंपल. हाच जर लॉजिक तुम्ही मार्केटमध्ये यूज केला, 1:3, 1:2, 1:5, बरोबर, तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त मार्केटमध्ये अॅक्युरेसी समजून घेणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी बघा की हा प्रॉफिटमध्ये आहे, हा ट्रेड प्रॉफिटमध्ये आहे. हे बघा, सॉरी, इथे एंट्री नव्हती. ओके. इथे बघा, ही बाईंगची एंट्री प्रॉफिटमध्ये. इथे बघा, ही 14:18 ला एंट्री आलेली, त्यांनी शार्प बाईंगला. त्याच्यानंतर बघा, इथे 9:30 ला एंट्री आलेली प्रॉफिटमध्ये. ही एंट्री कन्सिडरच नव्हती, कारण याचा हायस्ट ब्रेक झालेला नव्हता. त्याच्यामुळे ही एंट्री आपल्या ठिकाणी, म्हणजे लॉस आपला वाचला. पण या ठिकाणी जो प्रॉफिट आला, किती मोठा आलाय बघा. या ठिकाणी प्रॉफिट आला बघा, कितीला? 12:12ला समथिंग एंट्री आलेली प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर मॉर्निंगला 15ला एंट्री आलेली प्रॉफिटमध्ये. त्याच्यानंतर 13:18ला एंट्री आलेली प्रॉफिटमध्ये. त्याच्यानंतर 10:39ला एंट्री आलेली प्रॉफिटमध्ये. आणि त्याच्यानंतर 9:21ला एंट्री आलेली प्रॉफिटमध्ये. जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे ट्रेड तुम्हाला बँक निफ्टीचे दिसत आहेत,
जे बँक निफ्टीचे ट्रेड तुम्हाला दिसत आहेत ते जर आपण कन्सिडर केले स्टॉप लॉस प्रमाणे, तर 1:5 किंवा 1:4 हा टार्गेट आपल्याला इझी अचीव होतो. 1:5 आणि 1:4. मग त्यासाठी तुम्ही काय करा माहितीये, मार्केटमध्ये सिंपल व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करून पहिलं तुम्ही जॉईन होऊन पहिली स्ट्रॅटर्जी घ्या. त्यानंतर तुम्ही स्वतः मॉडिफिकेशन करू शकता, याच्यामध्ये स्वतः काही चेंजेस करू शकता आणि स्ट्रॅटर्जीला अजून ॲक्युरेट बनवू शकता. आणि मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी स्ट्रॅटर्जी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज असते? स्ट्रॅटर्जी, दुसरं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, तिसरं म्हणजे कॅपिटल. बघा, आपण कॅपिटल कुठूनही उभं करू शकतो, जर तुम्हाला स्ट्रॅटर्जी आणि रिस्क याच गोष्टी माहिती नसतील तर. बरोबर, पहिलं मार्केटची समज नसेल तर तुम्ही करणार काय? मग त्यासाठी मित्रांनो आपण एक स्ट्रॅटर्जी बनवली जी प्रत्येकाला मदत करू शकते त्यांच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये खूप अल्गो आहेत, पण मित्रांनो तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की ते अल्गो खरोखरच वर्क होत आहेत का, त्या अल्गोची अॅक्युरेसी तेवढी आहे का. बरोबर, या ठिकाणी जेवढी ट्रान्सपरन्सी आपण ठेवतोय ना, कारण प्रत्येकाला प्रॉफिट मिळवणं म्हणजे प्रत्येक जो ट्रेडर आहे तो प्रॉफिटसाठी मार्केटमध्ये येतो, आणि मोस्ट ऑफ ट्रेडर हे लॉस मेकिंग का असतात, कारण त्यांना अपुरं नॉलेज किंवा युट्यूब वरती त्यांना चुकीचं मार्गदर्शन किंवा टिप्स. बरोबर, या गोष्टीपासून मित्रांनो लांब राहा, की चुकीचं मार्गदर्शन किंवा टिप्स. काही टेलिग्राम चॅनल चालवले जातात, त्यावरती खूप प्रॉब्लेम होतो. टिप्स वरती काही ते मंथली चार्जेस घेतात आणि टिप्स देतात की इथे बाय करा, इथे सेल करा. त्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रॉपर स्टडी करून मार्केटमध्ये प्रॉपर मार्केटला वर्क करून जर स्टडी करून जर ट्रेडिंग केली, काय फरक पडतोय? भले या ठिकाणी बघा, हा प्रॉफिटमध्ये आहे, हा प्रॉफिटमध्ये आहे, हा पण प्रॉफिटमध्ये, हा लॉस आहे, ज्यावेळी हा पण प्रॉफिटमध्ये आहे. जर 4-5 ट्रेडच्या पाठीमागे तुम्ही 1-2 लॉस होत असाल तर काय वाईट आहे? बरोबर ना? हा प्रॉफिटमध्ये, हा प्रॉफिटमध्ये, हा लॉस, सॉरी प्रॉफिट आहे, हा छोटा लॉस, प्रॉफिट. आता या ठिकाणी हा प्रॉफिट आहे. आता या ठिकाणी एंट्री कन्सिडर झाली, हा लॉस झाला, हा प्रॉफिट मध्ये होता, इथे एंट्रीज कन्सिडर नव्हती, इथे एंट्री कन्सिडर झाली प्रॉफिट मध्ये. जर आपण बघितलं तर साईडवेज मार्केटमध्ये सुद्धा मार्केट खूप छान वर्क, म्हणजे आपली स्ट्रॅटर्जी खूप छान वर्क होते. पण ज्यावेळी मार्केट इथे बघा 9:15लाच एंट्री होती, पूर्ण दिवस मार्केट प्रॉफिटमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी लोक डाऊन साठी बसतात, म्हणजे अप ट्रेंडच्या वेळी की रिव्हर्सल येईल रिव्हर्सल, त्या दिवशी आपण पूर्ण मार्केटमध्ये फक्त बाईंग मध्ये बसलोय. ज्यावेळी मार्केट डाऊन येतं त्यावेळी डाऊन एंट्री, बरोबर, बाय एंट्री, सेल एंट्री. म्हणजे जर आपण प्रॉपर या स्ट्रॅटर्जीला समजून घेतलं, स्ट्रॅटर्जीवरती वर्क केलं, 101% तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहात. तुम्हाला फक्त काय करायचंय की या स्ट्रॅटर्जीवरती विश्वास ठेवून 100% मार्केटमध्ये स्टडी करून ट्रेडिंग करायची आहे. तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बना. अशा रीतीने मित्रांनो आपण अल्गोची स्ट्रॅटर्जीचा ऑटो बाय सेल सिग्नल घेऊन चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये काय होणार आहे. आणि बघा, जसं की ते बाय एंट्री घेतली, आपल्या हातामध्ये काय एंट्री घेणं, स्टॉप लॉस, सिंपल 1:3, 1:4 टार्गेट, 1:3, 1:4 टार्गेट हिट आणि मार्केटमधून एक्झिट. अशा रीतीने आपण इझिली सिस्टमॅटिक ट्रेडिंग करून चांगला पैसा जनरेट करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर